बलात्कार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण स्थगित. महाराष्ट्रातील बलात्कार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल शिवाजी पाटील व सुनील रामचंद्र कुंभार यांनी तहसीलदार कार्यालय पलूस येथे सुरू केलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशी सायंकाळी स्थगित करण्यात आले. उपोषणाच्या मागण्यांबाबत प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी राजेश कदम व मंडल अधिकारी अण्णासाहेब हंगे यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. आज सायंकाळी सुमारे 6 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे नेते प्रदीप कदम यांच्या हस्ते ज्यूस पिऊन राहुल पाटील व सुनील कुंभार यांनी उपोषण सोडले. महाराष्ट्रातील वाढत्या बलात्काराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा, तपास व न्यायालयीन प्रक्रियेला गती, पीडितांना तातडीची मदत तसेच संबंधित यंत्रणांनी प्रभावी कार्यवाही करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी प्रताप पाटील, उल्हास पाटील, शुभम निकम, आशिष सूर्यवंशी, दौलत पाटील, कुलदीप वारे, स्वप्नील जाधव, सागर कदम, संतोष कदम, अमीर पठाण, हरीश वडार, अनिल पाटील, सुरेश शिखरे, संजय शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर सदर उपोषण सध्या स्थगित करण्यात आल्याची माहिती राहुल पाटील यांनी दिली आहे. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन